ताई, आवरताय का? हा बोल, काय झालं? म्हणजे कुठे बाहेर चाललाय का? हो, मी पिक्चरला चालले मैत्रिणींसोबत. अहो, काही नाही. आज तुमच्या मावशी येणार होत्या. मगाशी त्यांचा फोन आला होता, तर लवकर याल का? मावशी येणार तर मी काय करू? तिच्यासाठी जेवण बनवत बसू? तसं इथे तुझं काम आहे. तू या घरची सून आहेस आणि मी मुलगी आहे. अहो ताई, थांबा ना. तुम्ही जर थांबलात ना तर मावशींना खूप बरं वाटेल अहो. ए बाई, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मी नाही थांबणार आहे? माझा ऑलरेडी प्लॅन झालेला आहे आणि मावशीला सांग ती गेली बाहेर म्हणून. हे घ्या. खूप दमले, फार बाहेर ऊन आहे. हो ना. बसा, मी पाणी आणते. हो चालतंय. ठीक आहे. कशा आहात? मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त आहे. बाकी? बाकी मस्त निवांत. होय. बाकी काय चाललंय? काय नाही बघा. दीप्तीला सांगितलं नाही का तिची मावशी येणार होती म्हणून? अहो, कामाच्या गडबडीत सांगायचं राहूनच गेलं. मी त्यांना फोन करते. ते सर्व ठीक आहे. ती जॉबला जाते. घरात काही तुला मदत करते की नाही? मदत अहो खूप करतात. ज्या दिवशी त्यांना सुट्टी असेल ना त्या दिवशी मला काही कामच करून देत नाहीत. खूप काम करतात आणि समजून खूप घेतात मला. थांबा, मी त्यांना फोनच करते. अरे हे बघा, आल्याच त्या. अरे मावशी, कधी आलीस तू? आत्ताच आले मी. कशी आहेस? मस्त. अगं जॉबला जाते, किती काम करतेस, घरात पण वहिनीला मदत करते. वहिनी खूप तुझी कौतुक करत होती. बरं चल, मी निघते. दोघी ननंद भावजा मस्त राहा. का ग लगेच निघतेस? हो जाते आता घरी, टाइम झालाय. हा? जेवून तरी गेला असतात. नको नको, नंतर कधीतरी जेवूया आपण. हो चालेल. अगं वहिनी, सॉरी बर का. अगं मी तुझ्याशी एवढं चुकीचं वागले तरी पण तू माझ्याच घरच्यांसमोर माझी इमेज जपलीस. हो ताई, कारण ह्या घराची इज्जत जपणं ही माझी जबाबदारीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याच माणसांसमोर तुम्हालाच वाईट ठरवायचं नव्हतं मला, म्हणून मी असं केलं. वहिनी, अगं वहिनी खरंच सॉरी. अगं मी तुला समजून घेण्यातच कमी पडले. माझी खूप मोठी चूक झाली. अहो इट्स ओके ताई, तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. आणि कधी कधी ना आपल्या माणसाला ओरडून सांगण्यापेक्षा आपल्या चांगुलपणाने आपण त्याला सुधारू शकतो, ह्याचा छोटासा प्रयत्न केला मी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची चूक समजली ना, हेच खूप महत्वाचं आहे.